ऑपरेशन प्रहार अंतर्गत बाळापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गोवंश तस्करी व गोमांस साठ्यावर मोठी कारवाई. जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. नुकताच सुरू करण्यात आलेल्या SPE संवाद या अभिनव उपक्रमादरम्यान गोवंश तस्करीबाबत पोलीस अधीक्षक यांना माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसारच माहितीच्या आधारे सदरची कारवाईबाबत पोलीस निरीक्षक बाळापूर यांना आदेशित करण्यात आले. त्यानुसार पोलीस स्टेशन बाळापूर यांनी विविध ठिकाणी धाडसी कारवाया करत मोठ्या प्रमाणात गोमांस व गोवंश जप्त केला आहे. गोमांस जप्ती कारवाई. पोस्टे बाळापूर पोलिसांनी खालील ठिकाणी छापेमारी करून एकूण 235 किलो गोमांस जप्त केले. मटण मार्केट परिसर बाळापूर येथे इसम अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार वय 65 राबा बडा मोमीनपुरा बाळापूर याच्याकडून 45 किलो गोमांस किंमत अंदाजे 9,000 रुपये जप्त. सय्यदपुरा परिसर बाळापूर येथे इसम अब्दुल रऊफ अब्दुल रफीक वय 47 राबा बेलदारपुरा बाळापूर याच्याकडून 80 किलो गोमांस किंमत अंदाजे 16,000 रुपये जप्त. किल्ल्याजवळील परिसर बाळापूर येथे इसम अशफाक शहा आदिल शहा वय 21 राबा वजीराबाद बाळापूर याच्याकडून 110 किलो गोमांस किंमत अंदाजे 22,000 रुपये जप्त. या कारवाईत एकूण 47,000 रुपये किमतीचा गोवंश माल जप्त करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान गोवंश वाहतूक पकडली. सरकारी दवाखाना बाळापूर येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांत मोठ्या प्रमाणात गोवंश व वाहने जप्त केली. आरोपी 1. प्रमोद उमेश गावंडे राबा बाभुळगाव ता पातूर. 2. महम्मद सलीम शेख मजीद राबा वाडेगाव ता बाळापूर यांच्याकडून 3 गोवंश किंमत अंदाजे 55,000 रुपये तसेच बोलेरो पिकअप MH30 AB 1963 किंमत अंदाजे 4 लाख रुपये असा एकूण 4,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दुसऱ्या कारवाईत आरोपी महम्मद नजीम शेख अकील राबा जमदार प्लॉट पातूर याच्याकडून 4 गोवंश किंमत अंदाजे 95,000 रुपये व बोलेरो पिकअप MH04 DS 6567 किंमत अंदाजे 4 लाख रुपये असा एकूण 4,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत मिळून एकूण 19,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी प्रकाश झोडगे, पोउपनी शरद सैंदाणी, पोउपनी वैशाली पाटील, पोहिको सोहेल खान, पोको शुभम गई, पोको सुमित क्षीरसागर व पोको संदीप. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.